नमस्कार मित्रांनो, मी सौरभ देशमुख. आपल्या एमआयडीसी ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कंपनी मधले वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे इन्फॉर्मेशन, जे की तुम्हाला कंपनीमध्ये जॉईन होण्याच्या आधी किंवा तुम्हाला जर कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ठरू शकते. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आज आपण काय काय बघणार आहोत, कोणकोणत्या डिपार्टमेंटचे इन्फॉर्मेशन बघणार आहोत. एचआर डिपार्टमेंट, सेफ्टी डिपार्टमेंट, सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट, स्टोअर डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, मेंटेनन्स डिपार्टमेंट, प्रोसेस अँड प्रोजेक्ट डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, क्यूए डिपार्टमेंट अँड क्यूसी डिपार्टमेंट अँड आर एन डी डिपार्टमेंट. या सगळ्या डिपार्टमेंटचे आपण 11 डिपार्टमेंटचे इन्फॉर्मेशन बघणार आहोत, जी की थोडक्यात असेल पण तुम्हाला पूर्ण कळून जाईल की कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये काय काय वर्क असतं. तर आता आपण एचआर डिपार्टमेंट पासून सुरुवात करणार आहोत. एचआर डिपार्टमेंट हे जे असतं, ही इज द पार्टिसिपेटिंग फॉर द रिक्रुटिंग, हायरिंग, डेव्हलपिंग, मॅनेजिंग ऑर्गनायझेशन. हे एचआर डिपार्टमेंटमध्ये जे आपले इंटरव्ह्यू होतात किंवा रिक्रूट होतात, जे वॅकन्सी असतात त्या भरल्या जातात. ऑर्गनायझेशन जे असते पूर्ण मॅनेज केले जाते. इथले डेव्हलपिंग साठी काय 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 करावं लागतं त्याची सगळी मॅनेजमेंट केली जाते. ते हे एचआर डिपार्टमेंटचं काम असतं. त्यानंतर येतं सेफ्टी डिपार्टमेंट. सेफ्टी डिपार्टमेंट इज द कंडिशन ऑफ द बीइंग इज द प्रोटेक्ट फ्रॉम द हार्म अँड अदर नॉन डिझायरेबल कन्झ्युम्स आउटकम्स. हे जे असतं ते हार्मफुल कंपोनंट्स असतात किंवा काही ठिकाणी ऍक्सिडेंटचे चान्सेस असतात, तर ते होऊ नये यासाठी हे डिपार्टमेंट तत्पर असतं आणि तिथं आधीच ते सर्वे करून ते रिझॉल्व्ह केला जातो प्रॉब्लेम. हे सेफ्टी डिपार्टमेंटचं काम आहे. आणि यामध्ये अजून सेफ्टी डिपार्टमेंट, सेफ्टी स्टँडर्ड ऑर्गनायझेशन जे असतात ते आहेत युएस ऑर्गनायझेशन, युरोपियन युनियन अँड ब्रिटिश ऑर्गनायझेशन. ह्या आहेत सेफ्टी मधल्या स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहेत. यानंतर आपण बघणार आहोत सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट. हे जे आहे ते ऍक्टिव्ह फॉर सेलिंग अँड ऍडव्हर्टायझिंग प्रोडक्ट्स फॉर द इन्क्रीजिंग सेल्स. हे जे आहे ते ऍडव्हर्टायझिंग मध्ये सेल्स इन्क्रीज कसा करता येईल यामध्ये ऍक्टिव्हली वर्क करतं. यानंतर सेल्स बाय अंडरस्टँडिंग व्हॉट कन्झ्युमर्स वॉन्ट्स अँड हाऊ मच दे विल पे. यानंतर ते सर्वे करून असं प्रोडक्ट काय डिमांड आहे आणि काय आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो अफोर्डेबल प्राइस मध्ये, कन्झ्युमर आपल्याला किती पे करू शकतात याची सगळी इन्फॉर्मेशन तो कलेक्ट करत असतो. तर हे असतं सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंटचं काम. नंतरचं डिपार्टमेंट येतं स्टोअर डिपार्टमेंट. हे लार्ज शॉप स्टॉकिंग मेनी व्हरायटीज ऑफ गुड्स डिफरंट डिपार्टमेंट. हे स्टोअर डिपार्टमेंटमध्ये खूप साऱ्या जे बाकीचे डिपार्टमेंट असतात त्यांच्या लागणारे जे प्रोडक्ट्स असतात, जे रॉ मटेरियल असतात ते आपल्याला स्टोअरमध्ये भेटू शकतात. हे स्टोअर डिपार्टमेंटचं सगळ्यांना प्रोव्हाइड करण्याचं किंवा अवेलेबल करून देण्याचं काम स्टोअर डिपार्टमेंटचं असतं. त्यानंतरचं जे डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंट इज बाय अ रॉ मटेरियल, स्पेअर पार्ट, सर्व्हिस अँड इटीसी इज रिक्वायर्ड बाय द कंपनी ऑर्गनायझेशन. हे जे आहे ते बाय रॉ मटेरियल, जे रॉ मटेरियल लागतं ते स्पेअर्स पार्ट अँड सर्व्हिसिंग रिक्वायर्ड बाय कंपनी ऑर्गनायझेशन. जे आपल्याला जे काय प्रोडक्ट लागणार आहेत, रॉ प्रोडक्ट, ते सगळं प्रोव्हाइड करण्याचं परचेस डिपार्टमेंट परचेस करत असतं, आपल्याला सगळ्या डिपार्टमेंटला प्रोव्हाइड करत असतं. यानंतर येतं मेंटेनन्स डिपार्टमेंट. हे ऑप्टिमायझेशन ऑफ इक्विपमेंट, मेंटेबिलिटी, रिलायबिलिटी अँड अवेबिलिटी इज ऑफ इक्विपमेंट. हे जे आहे ते आपल्याला चांगले मेंटेन कसे राहता येईल इक्विपमेंट किंवा काय काय आपल्याला अवेलेबल करून देता येईल आणि रिलायबल कसे राहतील, जास्त दिवस कसे टिकतील याबद्दल आपल्याला मेंटेनन्स डिपार्टमेंट वर्क करताना बघायला भेटतं. यानंतर प्रोसेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट. Participating of integrating, planning, executing, controlling and closing of work team achieve specific goal and meet specific success criteria at specific time. हे जे असतं ते प्रोजेक्ट डिपार्टमेंटचं काम असतं, जे की एक्झॅक्ट टाइम मध्ये कसं आपल्याला बेटर टीम वर्क करून कमी टाइम मध्ये अचीव्ह करता येईल याचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट करत असतं काम. यावर काम करत असतं ते. त्यानंतरचं प्रोडक्शन डिपार्टमेंट, अ डिपार्टमेंट दॅट इज डायरेक्टली इन्व्हॉल्व फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स. हे प्रोडक्शन डिपार्टमेंट हे डायरेक्टली इन्व्हॉल्व असतं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स. जे ऍक्च्युअल प्रोडक्ट्स असतं तो मॅन्युफॅक्चरच प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये होत असतं, त्यामुळे डायरेक्ट याचं नावच प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. यानंतर आहे क्यूए डिपार्टमेंट, क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट. QA standard for quality assurance. It is the part of the quality management focus on the providing confidence that quality requirements will be fulfilled. हे क्वालिटी अश्युरन्स करत असतं की कन्फर्म आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे क्वालिटीची, जी प्रोडक्ट पासून आपल्याला जी म्हणजे फोकस आहे आपलं जे क्वालिटी मेंटेन करायचं, ते कन्फर्म करण्याचं हे या डिपार्टमेंटकडे असते. यानंतर येते क्यूसी, क्वालिटी control department is the system of maintaining standards and manufacturing products by the testing and sample of the output
अगेन्स्ट द स्पेसिफिकेशन. जे स्पेसिफिकेशन आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये कंट्रोल करण्याचं काम किंवा ते येतंय का हे टेस्टिंग करण्याचं काम क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट करत असतं. क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल काही ठिकाणी एक कंबाईनमध्ये असतं डिपार्टमेंट, पण याचे स्पेसिफिक वेगवेगळे डॉक्युमेंटेशन आपल्याला स्टँडर्ड मेंटेन करावं लागतात. यानंतर आपण बघणार आहोत की R&D डिपार्टमेंट इज रिसर्च अँड डेव्हलपमेंट न्यू प्रोडक्ट्स अँड प्रोडक्ट्स यूज टू बी इम्प्रूव्ड एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स. हे जे आहे ते नवीन जे प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करत आहोत किंवा नवीन आपल्याला काही इन्व्हेन्शन करायचं आहे, तर त्यामध्ये पण काम करतं आणि जे एक्झिस्टिंग प्रॉडक्ट आहे, जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये अजून कसं आपल्याला इम्प्रूव्ह करून अपग्रेड करता येईल, यामध्ये ते वर्क करतात. तर हे सगळे 11 डिपार्टमेंटची आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे, जे तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो, शेअर करायला विसरू नका आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.